नमस्कार, कसे आहात सगळे? बघितलं का मी काय बनवले? वांग्याची भाजी बनवली आज. चला घेऊ बनवायला. मसाला वांग बनवण्यासाठी छोटे छोटेच वांगे लागतात. वांगी स्वच्छ अशी धुवून घेतली. त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ. खोबरं भाजून घेतलं, 2 छोटे छोटे कांदे तळून घेतले, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि भाजीला घट्टपणा येण्यासाठी फुटाणे घेतले. तुम्ही डाळ पण वापरू शकता. सर्वप्रथम वांग्याचे सर्व काटे काढून घेऊ. वांगे खाताना तोंडाला टोचू नये म्हणून सर्व काटे काढून घ्यायचे. जास्तीचा देठ कट करून घ्यायचा आहे आणि वांग अशा प्रकारे 4 भागात कट करून घ्यायचं आहे. आणि वांगी खराब नाहीत ना, हे व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व वांगे कट करून घेतले. आता ठोसर मीठ घेऊ आणि सर्व वांग्यामध्ये 2-2 खडे असे टाकून देऊ. ठोसर मीठ का घेतो? हे लवकर विरघळत नाही आणि त्याने वांग्याच्या फोडीला चव येते. आपण मसाला जो वाटून घेतला होता, आता तो थोडा थोडा करून वांग्याच्या फोडीमध्ये भरायचा आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी सर्व मसाला भरून घेतलेला आहे. आता वांग्याला कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेऊ. थोडंसं तेल टाकू आणि सर्व वांगे त्यामध्ये टाकून देऊ. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. वांग्यामध्ये जो मसाला भरलेला आहे तो अर्धा तासाच आहे, आपल्याला रश्श्यासाठी लागेल. वांग्याची शिट्टी होईपर्यंत इकडे रश्श्याची तयारी करूया. तेल टाकायचं आणि त्यामध्ये घरी बनवलेला मसाला टाकायचा. तुम्ही कोणताही मसाला टाकू शकता. मिरची पावडर, थोडीशी हळद पावडर आणि रंग छान येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू. आणि आता त्यामध्ये उरलेला अर्धा मसाला टाकू आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. तोपर्यंत आपले कुकरमध्ये वांगे पण शिजतायत. आपण पूर्ण गावरान पद्धतीने वांग बनवत आहोत. त्या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आपले वांगे पण शिजून तयार आहे. आता ते त्यामध्ये टाकून घेऊ. छान असं परतवून घेऊ. गॅसवर एका साईडला थोडं गरम पाणी करायला ठेवू. आता ते गरम पाणी वांग्यामध्ये टाकून घेऊ. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. वांगी शिजायला वेळ लागतो ना, त्यासाठी आपण कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेतली होती. डायरेक्ट कुकरमध्ये शिजवल्यावर चव जाते. बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे. आता एका उकळीमध्ये आपले वांग्याची भाजी शिजून तयार होईल. मस्त एक उकळी काढून घेऊ. आणि आता आपली वांग्याची भाजी शिजून खाण्यासाठी तयार आहे. आता भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. या जेवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.